तर मित्रांनो आम्ही आलो होतो अष्टसिद्धी म्हणून एक गाव आहे त्या ठिकाणी. या ठिकाणी विहीर आहे बघा, खूप पुराणी विहीर आहे, खूप जुनी आणि जुन्या पद्धतीचे त्या ठिकाणी. आणि हे एक मंदिर आहे मानभाऊ पंतांचं. हे तुम्हाला दिसत असेल, हे मानभाऊ पंतांचं मंदिर आहे, एकदम छोटंसं. पण या ठिकाणी हे बघा तुम्ही किती लोक वगैरे येत असते इथं. सांगतात की ह्या विहिरीच्या पाण्याने आंघोळ केल्याच्या नंतर तुमचं काय असेल दोष वगैरे तो निघून जातो. आणि आपणही आलो होतो या ठिकाणी. आर्यनचा ऑपरेशन करूनही त्याचे कान राहिले नव्हते, तर त्यासाठी आलो होतो. पण आता आपण आलो आहे, आंघोळही घातले, तर मला विश्वास आहे की नक्कीच ते गोष्ट किंवा ती त्याला आरोग्य मिळेल या ठिकाणून आम्ही गेल्याच्या नंतर. आणि निघायच्या वेळेस थोडा फरक पडला होता त्याला, का कान वगैरे साफ झाले होते पूर्ण, त्याचे ऑटोमॅटिकच झाले होते. पण एक दिवस लेट झालो आणि परत तो प्रॉब्लेम दाखवला होता. तर आता आम्ही निघत आहे आता किरणच्या गावाले. तर भेटूया मित्रांनो. आता आपला हा प्रवास इथपर्यंतचा झाला आहे एकदम व्यवस्थित, सर्वांच्या आशीर्वादानं, देवाच्या आशीर्वादानं. तर हे बघा तुम्ही, खूप वयस्कर लोकंसुद्धा असतात या ठिकाणी. ते बघा गाड्यावर गाड्या येत असतात. आता वेळ झालेली, खूप गर्दी होते वाटतं या ठिकाणी. तुम्ही बघितलं त्या तिकडं कपडे वगैरे खूप लोकांनी असे सोडून वगैरे जातात. तर परत आता किरणच्या गावाला भेटूया मित्रांनो. जय महाराष्ट्र.